लोकतांत्रिक नेता अन्नाभाऊ साठे की बेटी शकुंतला बाई का 92 वर्ष के बाद नालासोपारा में निधन। शकुंतला बाई लोकतांत्रिक कॉमरेड अन्नाभाऊ साठे के सामाजिक, सांस्कृतिक और व्यक्तिगत पारिवारिक जीवन के अंतिम दिनों की एकमात्र गवाह थी। उनके बेटे प्रशांत सप्तल ने जानकारी देते हुए बताया कि उनकी याद में जनवादी लेखक संघ, प्रगतिशील लेखक संघ, लोक सांस्कृतिक मंच, विद्रोही सांस्कृतिक चित्र और वामपंथी प्रगतिशील आंदोलन ने उन्हें क्रांतिकारी श्रद्धांजलि देकर प्रतिक्रिया व्यक्त की है। लोकशाही कॉमरेड अन्नाभाऊ साठे की दूसरी बेटी शकुंतला अजीत सप्तल का 2 अगस्त 2026 को देर रात 2:45 बजे नालासोपारा पश्चिम स्थित स्टार अस्पताल में 92 वर्ष की आयु में निधन हो गया। मस्तिष्क आघात के बाद पिछले कुछ दिनों से उनका इसी अस्पताल में इलाज चल रहा था। हाल ही में वे नालासोपारा स्थित अपने बेटे प्रशांत के घर पर रह रही थी। कल नालासोपारा में करीबी रिश्तेदारों की उपस्थिति में उनका अंतिम संस्कार किया गया। शकुंतला बाई बचपन से ही कम्युनिस्ट पार्टी में सक्रिय थी। शकुंतला बाई अपनी बड़ी बहन कॉमरेड शांताबाई आदि के साथ बाल संघ और सांस्कृतिक कला दल में सक्रिय थी। वे अपनी माता कॉमरेड जयवंताबाई साठे के साथ पार्टी के मुख पत्रों की बिक्री में भी अग्रणी भूमिका निभाती थी। जानकारी के लिए आपको बता दें कि तुकाराम भाऊराव साठे, जिन्हें अन्नाभाऊ साठे के नाम से जाना जाता है, जो एक मराठी समाज सुधारक, लोक कवि और लेखक थे। साठे का जन्म वैदिक हिंदू ऋषि मातंग से संबंधित हिंदू मातंग समाज में हुआ था। उनका लेखन सामाजिक और राजनीतिक सक्रियता पर आधारित था। साठे मार्क्सवादी झुकाव के थे, जो शुरू में कम्युनिस्ट विचारधारा से प्रभावित थे, फिर भी उन्हें हिंदू धर्म से गहरा लगाव था। वे श्री हरि विठल के भक्त थे और उन्हें भगवान मानते थे। उन्हें सच्चे दलित साहित्य का जनक माना जाता है। उन्होंने संयुक्त महाराष्ट्र आंदोलन में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई थी। आज भी अन्नाभाऊ साठे को दलित साहित्यों का संस्थापक माना जाता है। उन्होंने संयुक्त महाराष्ट्र आंदोलन में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई थी। मी प्रशांत शकुंतला अजीत सप्ताल। माझी आई अत्यंत मवाळ स्वभावाची होती आणि ती नेहमी सगळ्यांना सहकार्य करायची, सामाजिक कार्यक्रमात पण आहे। आमच्या सगळ्यांना, स्पेशली तुम्ही अण्णांना, म्हणजे अण्णाभाऊ साठे नाही, त्यांनी भरपूर म्हणजे सहकार्य पण नाही म्हणता येणार त्यांना, की त्यांचा, माझी आई त्यांचा हात होती। अण्णा शाळेत गेले नाही हे सगळ्यांना माहिती आहे। अण्णांना जोडाक्षराचा फार इश्यू असायचा, थोडं त्यांची नाही जमायचं त्यांना। तर ते नेहमी म्हणायचे, शकू मी काय लिहिलंय तू वाच, तू ह्याचं आता हल्ली आपण म्हणतो करेक्शन करायचं। माझी आई करेक्शन करायची, प्रत्येक कादंबरी असू दे, लेखन काही काय असेल तर माझी आई पहिलं त्यांना वाचायची आणि आई त्यात सांगायची, नाही ते असं लिहिलं पाहिजे, असं लिहूया। आणि माझी आई तेव्हा काम करायची। आम्ही तेव्हा चिरागनगर, मी नव्हतो तेव्हा, आम्ही चिरागनगरला राहायचो। माझी आजीचं घर होतं चिरागनगरला। तर आई माझी काम करता करता उठून अण्णांना सांगायची, असं नका लिहू, असं लिहा, हे बरोबर आहे, तला त्या कसं लिहायचं, या कसं लिहायचं, हे माझी आई अण्णांना सांगायची, असं लिहा। ह्या पद्धतीने माझ्या आईने नेहमी अण्णांचं, माझ्या आजीचं, आजी पण माझी कॉम्रेड होती। माझ्या आजीचं नाव जयवंताबाई साठे। माझ्या आजींनी पण अण्णांसाठी भरपूर केलं, खूप केलं। माझी मोठी मावशी शांता दोडके यांनी स्वतः ती एकटी सर्व्हिस करायची आणि त्यांच्यावर सगळं घर चढायचं। कधी अण्णांची पुस्तकं यायची, रॉयल्टी कधी मिळायची, कधी नाही मिळायची। तर माझ्या मावशींच्या नोकरीवर, तेव्हा माझी मावशी डुफारमध्ये जॉब करायची आणि आम्ही राहायचो घाटकोपरला, आणि माझी मावशी घाटकोपरवरून सांताक्रूजला जॉब करायची, यायची। आणि माझ्या मावशींना फिक्स सॅलरी असायची आत्ताच्या भाषेत, आणि माझी मावशी घर चालवायची। माझी आजी अण्णांना पूर्ण सहकार्य करायची। माझी आई अण्णांसाठी सगळं करायची, जागेवर चहा, रात्री 2-2 वाजता अण्णांना चहा लागायचा, शकू उठ मला चहा कर। माझी आई उठायची, चहा करायची। माझी आजी कधी कधी अशी परिस्थिती पण व्हायची की पुस्तकांची रॉयल्टी नाही यायची टायमावर। आता तर आपल्याकडे GPay आहे, सगळ्या गोष्टी आहेत। तर तेव्हा अण्णांना जावं लागायचं, पुण्याला जावं लागायचं, गिरगावला यावं लागायचं, आणि आम्ही राहायचो घाटकोपरला। तर त्या काळात, काही मधल्या काळामध्ये माझ्या मावशींच्या सॅलरीवर सगळं चालायचं। माझी आजी जे काय जमेल तिच्याकडून ती अण्णांना सहकार्य करायची। या पद्धतीने अण्णांना माझी आजी जयवंताबाई साठे, माझी मोठी मावशी शांता दोडके आणि माझी आई शकुंतला सप्ताल यांनी भरपूर 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 सहकार्य केलं। त्यातून माझी मावशी पण कॉम्रेड होत्या,
माझी माझी मावशी अंबर शेख यांच्या पथकात गायच्या चांगल्यापैकी मोठ्या, त्यांची पण भरपूर काही गोष्टी सामाजिक कार्य आहे सगळ्यांना माहिती आहे. माझी आजी बॅकहँड राहायची आणि चळवळीत माझी आजी फ्रंटला असायची. अहिल्या रांगणेकर, मधु दंडवते या सगळ्यांना त्यांचे सहकार्य होतं. शैलेंद्र हे सगळे आमच्या घरी बैठक व्हायचे. मी तर माझा जन्म नव्हता तेव्हा, पण हे सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ऐकले. तर ह्या सगळ्या गोष्टी असताना माझ्या आईने पडद्यामागून म्हणतो ना आपण की कोण ज्यांना ओळखत नाही, शेवटपर्यंत माझी आई तशीच राहिली. पण अण्णा जे पण लिहायचे, काही लिहायचे, ते पहिलं शकू तू वाच, तुला काय कळतं याच्यातलं, किंवा तुला काय चुकीचं वाटेल, किंवा माझी जोड अक्षर मी बरोबर लिहितो की नाही, ते माझी आई करायची शेवटपर्यंत. आणि जेव्हा माझ्या आईला, आणि माझी आई कधी आजारी नाही पडली, आणि माझी आई शेवटपर्यंत उत्साही असायची. माझ्या मिसेसनी माझ्या आईसाठी भरपूर केलं. मी घरी असायचो नसायचो, शेवटी तिला वॉशरूम वगैरे जागेवरच व्हायचं, आंघोळ घालणं सगळं माझ्या वाईफनी केलं. सेवा भरपूर केली जी मी करू शकत नाही, किंवा मुलगा म्हणून काहीतरी लिमिटेशन असतं. इथे माझी वाईफ पुढे आली, तिचं नाव आहे सोनाली. आणि शेवटपर्यंत माझ्या आईने कुणाला त्रास दिला नाही, ना मला दिला, ना कुठल्या गोष्टीत तक्रार असायची. नेहमी हसत असायची, काय चाललंय टी व्ही बघायची. तिला अण्णांची तो काही कार्यक्रम तिला सगळं लक्षात असायचं, तारीख अण्णांची. ती सांगायची बघ आज हे आहे, आज तसं असेल, आज असं असेल, आणि मुंबईत काय घडायचं ते ती नेहमी तिची आज आपल्याकडे मेमरी कार्ड आहे, पण तिची मेमरी खूप स्ट्रॉंग असायची. ती खूप उत्साहाने बोलायची अण्णांबद्दल, माझ्या आजींबद्दल, सगळ्यांबद्दल. ती सांगायची की जे मी आज बोलतोय ते माझ्या आईने, माझ्या आजीने मला सांगितले, ते मी तुम्हाला सांगतो. मी तर तेव्हा नव्हतो, माझा जन्म पण नव्हता. तर ह्या पद्धतीने माझ्या आईने नेहमी, आणि शेवटी पण तिने त्रास दिला नाही आम्हाला. हॉस्पिटलमध्ये तिला पहिला जो पाऊस झाला, काय तारीख होती, 7 जुलैला तिला जास्त त्रास व्हायला लागला. तर आम्ही तिला शिफ्ट केलं हॉस्पिटलमध्ये. 3 दिवस एक हॉस्पिटलला ठेवलं, पण नंतर तिथे कळलं की तिथे न्यूरोसर्जन नाही, फिजिशियन नाही. मग आम्ही त्यांना दुसऱ्या हॉस्पिटल शिफ्ट केलं. तिथे त्यांनी भरपूर प्रयत्न केला. नेहमी म्हणायच्या माझ्या वाईफला, मला म्हणायचं मला घरी जायचं आहे, घरी जायचं आहे. आम्ही म्हटलं थोडी बरी हो, मग आपण घरी नेऊया तुला. ह्या पद्धतीने तिचा तो शेवटचा प्रवास पण तिने एकदम डॅशिंग, एकदम स्ट्रॉंगली केला, आणि तिने कोणाला त्रास दिला नाही, कोणाला त्रास दिला नाही. किती दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते आणि नेमकं निधन केलं? 12 दिवस ते हॉस्पिटलला होते, आणि नेमकं निधन 2 तारखेला झालं पहाटे 2 वाजता. 2 वाजून 44 मिनिटांनी.